नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 5वा. सन 1989. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सचा पसारा वाढत होता. त्यामुळे कंपनीचा प्रत्येक कर्मचारी कामाच्या व्यापात बुडून गेलेला होता. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला स्वतःचं खाजगी आयुष्य आणि नोकरी वेगळं ठेवावं लागतं. रजा शिल्लक असल्या तरी कामाच्या मागणीप्रमाणे रजा घेता येतात. कधी रजा फुकट जातात, पण त्याला काही इलाज नसतो. नोकरी म्हणा किंवा चाकरी, मग ती कंपनीची असो की आणखीन कोणाची, ती इमानदारीनं केली तर तुमचा तग लागतो. जन्म घेऊन एका प्रकारे तिच्या आयुष्याची पण ती नोकर होती. कधी कोणती आणि कशी आज्ञा वरून येईल हे कधी सांगता येतं का? त्यात कामचुकारपणा केला तर नुकसान तिचंच होतं. हे जेवढं लवकर कळेल आणि वळेल तेवढं बरं याची समज आधी तिला येत चालली होती. कधी तिला असहाय्य वाटे. हेल्पलेस असल्याची जाणीव तन मन व्यापून टाके. बॉसची म्हणजे धर्मानंद रेगे यांची उणीव भासे. त्यांनी वेळोवेळी दिलेलं ट्रेनिंग, योग्य मार्गदर्शन याची आठवण होई. पण नंतर त्यांचा विकृत स्वभाव तिला कळला आणि शॉक बसला. महाविद्यालयीन शिक्षण संपवून बाहेर पडल्यावर व्यवहारी जगात व्यवहार शिकायला सुरुवात केलेली पहिली नोकरी ती कशी विसरू शकेल? जसं शाळेतला पहिला श्री गणेशा शिकवणाऱ्या पेंडकरबाईंना ती विसरू शकत नव्हती, अगदी तसेच धर्मानंद रेगे या व्यक्तिमत्वाला ती विसरू शकली नाही. याच बॉसनं तिला शिकायला प्रोत्साहन दिलं. त्याच्या हाताखाली काम करताना तिला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अतिशय हुशार आणि डिसिप्लिन्ड असा तो अधिकारी होता. एक माणूस म्हणून त्याने अनेकांना मदत केली होती. तिच्या करिअरची सुरुवात त्याच्यासारख्या हुशार माणसाच्या हाताखाली सुरू झाली होती. असा माणूस बॉस म्हणून मिळणं सुरुवातीला तिच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट होती, पण त्याच वेळी त्याची दुसरी बाजू समोर आली आणि सगळा दृष्टिकोनच बदलून गेला. आता परिस्थिती बदलत होती. कामाचा व्याप वाढला होता. क्लायंट्स वाढले होते. तरुण मुलं, फ्रेशर्स कंपनीत येत होते. त्यांचा कंपनीकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा होता. पटलं तर राहायचं, नाही तर या कंपनीला रामराम करून पुढं जायचं, हा त्यांचा दृष्टिकोन होता. नवीन जग, नवीन माणसं. आधी ती सगळं काही बघत होती. तिला नवल वाटत होतं 3-4 वर्षात लोकांच्या मनस्थितीत किती बदल झाला होता. तिचं आणि आत्ताच्या बॉसचं, वासवानीचं ठीकठाक चाललेलं होतं. त्यांनी नेमून दिलेली कामं ती इमानदारीत करत होती. तिचं काम चोख होतं. दोघांची कामाची रफ्तार सारखी होती. परंतु तिला नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त जाऊन ती स्वतःचे असे काही निर्णय घ्यायला गेली तर ते वासवानीला आवडत नव्हतं. हे हळूहळू तिच्या ध्यानात येत होतं. मला मुलगी म्हणून वेगळी सवलत नको, कुठलीही सूट नको, हे सुरुवातीला तिने वासवानीला स्पष्ट सांगितलं होतं. तेव्हापासून त्याच्याबरोबर काम करताना तिला त्यांनी एक मुलगी म्हणून कधीही फरक केला नाही. पण अनेकदा पुरुषांना बायकांनी घेतलेला निर्णय आवडत नाही. वासवानी अशा टिपिकल पुरुषांचा प्रतिनिधी असावा. कामाच्या संदर्भातले निर्णय ती स्वतः घेऊ शकत होती आणि घेत होती. वासवानीचा चेहरा त्याची नापसंती दर्शवत होता, पण याचा तिला जास्त विचार करायचा नव्हता, कारण तिच्या कामावर त्यांचा कोणताही प्रतिकूल परिणाम तिला होऊ द्यायचा नव्हता. त्याचवेळी सगळीकडे मनी, पैसा हा महत्त्वाचा बनत होता. माणसामाणसातला संबंध पैसा ठरवत होता. पॅकेज हा नवीन शब्द माणसाच्या यशाचं मोजमाप करत होता. या कंपनीत येताना तिने कंपनीला फक्त पैसे कमवायचं साधन म्हणून कधीच मानलं नव्हतं. पण नवीन येणारी मुलं मात्र या कंपनीला वर जाण्याची एक पायरी म्हणून बघत होती. किती पॅकेज मिळतोय यावर कामावरची निष्ठा निश्चित करत होती. नवीन येणाऱ्या व्यक्तीला कंपनीशी कुठलीही बांधिलकी नव्हती, आपुलकी नव्हती. प्रेम तर दूरच राहिलं. 6 महिन्यांपूर्वी जेसिकात आलेल्या रवीकडनं ती हीच गोष्ट शिकली होती. तिच्या एका बेसावध क्षणी गाफील राहण्याच्या तिच्या वृत्तीचा
कालच्या रवीनं बरोबर फायदा उठवला. अदिती कामात किती दुर्लक्ष करतीये हे मीठ मसाला लावून त्याने दाखवलं. कधी ना येते वासवानीकडून तिला 4 शब्द ऐकून घ्यावे लागले. प्रत्येक जण दुसऱ्याला प्रतिस्पर्धी म्हणून बघत होता. पूर्वीची आपुलकी, जिव्हाळा हे शब्द हवेत विरून गेलेले होते. काही दिवसांपूर्वी कॅफेटेरियात रवीला तिने एरॉनच्या उत्पादनांचं तो कशा प्रकारे नवीन प्लॅन करतोय हे बोलताना ऐकलं. नेहमीप्रमाणे त्यांनी इथेही 4 चमचे गोळा केले होते. आदितीला खात्री होती एरॉनच्या कामाशी रवीचा काहीही संबंध नव्हता. तिने आणि स्वामीनी त्यावर भरपूर काम केलं होतं. ती अवाक झाली. या खोट्या बडाया कशासाठी? पण ऐकणारे आकर्षित होत होते. शो ऑफ करणं याला सहज जमत होतं. आपल्या विचारांशी आणि मनोधारणेशी प्रामाणिक असलेल्या अदितीला हा मोठा बदल पचवणं कठीण जात होतं. एकांतात ती स्वतःला समजावत होती, बदल हा घडतच राहणार, ऋतू बदलणार, हवामान बदलणार, त्याप्रमाणे आपण आपल्याला ॲडजस्ट करायचं. आकाशात उडताना आपल्या गतीवर लक्ष केंद्रित करायचं. तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. कोण काय करतंय, कोणाला किती पैसा हवा आहे, याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? प्रत्यक्षात मात्र सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या अभ्यासावर आणि कामावर लक्ष केंद्रित करणं मोठं कठीण काम होतं. अदिती हळूहळू गंभीर होत चालली आहे हे घरी सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलं होतं. तिचं खळखळून हसणं कधीच थांबलं होतं. घराच्या भिंती किंचित हिरमुसल्या होत्या. मॅनेजमेंटची शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा संपली. तिने रजेचा अर्ज टाकला. वासवानीने केवळ 2 आठवड्यांची रजा मंजूर केली होती. आय कांट सँक्शन मोर दॅन दिस, सॉरी. आदिती काहीच बोलली नाही. एवढी परीक्षा संपली की झालं. जे मिळालं नाही त्याचा विचार सोडून द्यायचा, जे हातात आहे त्याचा विचार करायचा. तिच्या हातात अभ्यास करायला फक्त 8च दिवस होते. दिवस रात्र जागून तिने कसाबसा अभ्यास पूर्ण केला. डोळे सुजत होते. कधीकधी उभ्या उभ्या झापड येत होती. अभ्यासाशिवाय तिला दुसरं काही सुचत नव्हतं. सुदैवानं कॉलेजमधले सगळे अध्यापक चांगले होते, त्यामुळे त्यांनी शिकवलेलं चांगलं समजलेलं होतं. फक्त एकदा वाचायला वेळ मिळाला. अहोरात्र केलेल्या मेहनतीचा फायदा झाला. सगळे पेपर चांगले गेले. रिझल्ट लागला. फर्स्ट क्लास मिळालेला बघून तिच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. तिची चिकाटी मेहनत फळाला आली होती. केलेल्या कष्टांचे चांगले परिणाम नोकरीवर होणार होते. सगळ्यात मोठा आनंद आईबाबांना झाला. आजी आजोबा खुश झाले. त्यांना हाली बरं नसायचं. रात्री अपरात्री आजी खोकत बसायची. आदितीला रात्री जागून अभ्यास करताना बघून आजीला तिचं भारी कौतुक वाटायचं. आजोबाई आमची आदिती किती मेहनती आहे हे अभिमानानं ज्याला त्याला सांगायचे. निकालाच्या दुसऱ्या दिवशी ती सकाळी 9-9:30 पर्यंत झोपून राहिली होती. बरं वाटत नाही असं सांगून तिने रजा घेतली. 4 वर्षात अशा तऱ्हेनं घेतलेली ही पहिलीच रजा. खरं कारण सांगितलं असतं तर वासवानीने 4 शब्द सुनावले असते. तिच्या आनंदावर पाणी पडलं असतं. तिचं मन आज समाधानानं काठोकाठ भरलं होतं. त्या आनंदात तिने सुंदर स्वयंपाक बनवला. झणझणीत चिकन रस्सा आणि गुबगुबीत पराठे केले. आजीसाठी टॉमॅटोचं सार बनवलं. तिने केलेलं जेवण सगळ्यांना खूप आवडलं. आजी आजोबा वयाच्या मानानं जास्तच जेवले. बघितलं, मी सांगत होते का नाही तुम्हाला, आदिती जेव्हा स्वयंपाक करेल तेव्हा अगदी उत्तम स्वयंपाक करेल, आजी म्हणाली. काहीतरीच काय, हे तू नाही मी बोललो होतो. मी कुठलंही क्रेडिट स्वतः घेतेस आणि मोकळी होतेस. आजोबा आणि आजीची झोंपायची लक्षणं दिसायला लागली आणि आदितीला हसू यायला लागलं. आजी आजोबा 1 मिनिट, मी काय म्हणते ते ऐका. मला वाटतं तुम्ही दोघंही म्हणाला होतात आदिती स्वयंपाक करेल तेव्हा आम्ही अगदी पोटभर जेवू, आणि अजून तर तुम्ही काही जेवलाच नाही आहात. घ्या घ्या, मी वाढते तुम्हाला, एक राऊंड होऊन जाऊ दे. असं म्हणून ती चिकन रश्श्याचं पातेलं घेऊन आली. घरभर जेवणाचा घमघमीत सुगंध सुटला होता. इतक्यात बेल वाजली. आईने दार उघडलं तर दारात सचिन उभा होता. मग काय विचारता, सगळ्या कुटुंबाला आज दिवाळी साजरी केल्यासारखं वाटलं.
सचिन हॉस्टेलवर राहत होता. फक्त सुट्टीत घरी येत होता तो. त्यामुळे त्याची खोली आता आदितीला मिळाली. त्या खोलीत तिची पुस्तकं, कपडे तिने व्यवस्थित लावून ठेवले. गुलाबांची 2 रोपं तिने खिडकीत लावली. खोली लहान असली तरी तिच्या व्यक्तिमत्वाइतकी प्रसन्न दिसत होती. एकदा तिच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. रविवारी सकाळचा स्वयंपाक बनवण्याचं काम तिने स्वतःहून अंगावर घेतलं. आई आई अगं किती वर्ष तू आता धुणी भांडी करणार? माझ्या पगारात आपण धुण्या भांड्याला कायमची बाई ठेवू शकतो आता. एकदा ती आईला भांडी विसळायला मदत करताना म्हणाली, अगं आदिती, महागाई किती वाढतीये, आपल्याला हे सगळे नखरे झेपणार नाहीत. आई अगं मी सांगितलं ना, माझ्या पगारात आता आपण आरामात बाईचा पगार देऊ शकतो. ते काही नाही, या महिन्यात तू चांगली बाई बघ, तिला धुण्या भांड्याचे किती घेणार ते विचार आणि नक्की करून टाक. आदिती म्हणतीये ते बरोबर आहे. तू किती वर्ष अशी अंग मेहनतीची कामं करणार? आणि हो एक चांगली बातमी आहे, माझे पूर्वीचे स्नेही अधिकारी दादा मला त्यांच्या दुकानात हिशेब ठेवायला आणि दुकानात देखरेख करायला मदतीला येतोस का असं विचारत होते. मी तसाही घरात बसून कंटाळलो आहे. तिकडे गेल्यावर डोक्याला चालना मिळेल, थोडे पैसे हातात येतील. बाबांनी एका दमात सांगून टाकलं. हो काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुझा आपला कसा त्या अधिकाऱ्याकडे, इथे घरात बसून कचकच कचकच करत बसतोस ते. आजोबांनी फरमान सोडलं. आदितीला आजोबांच्या बोलण्याची गंमत वाटली. 60तल्या बाबांना आजोबा अजूनही लहान समजतात आणि 25तल्या आदितीला तिचे आईबाबा बाळासारखं वागवतात. शेवटी कितीही काळ बदलला, मुलं मोठी झाली तरी आईबाबांना आपली मुलं लहान बाळच वाटतात. आई तू आज आराम कर, मी बघते सगळं स्वयंपाकाचं. तिने सुट्टीच्या दिवशी आईला बसवून ठेवलं. आईनंही दमल्यामुळे तिचं ऐकलं. नंतरची आवरावर करताना कोणाचा तरी फोन आला. अहो बाबा बघा ना कोणाचा फोन आहे. आदिती, रश्मीचा फोन आहे. रश्मीला तिच्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन होऊन 1-2 वर्ष झाली होती. पण तेवढ्या काळात त्यांची मैत्री मात्र छान झाली होती. हां बोल ग रश्मी, एव्हरीथिंग ओके? हां तसं ठीक आहे, पण एक शॉकिंग बातमी आहे गं. शॉकिंग बातमी? काय गं लवकर सांग. अगं आपल्या ऑफिसमधली अनिता बाजूच्या ऑफिसमधल्या इरफानबरोबर पळून गेली अशी बातमी आहे. काय? अदिती जोरात ओरडली. तिच्या अचानक वाढलेल्या आवाजानं घरात सगळे दचकून तिच्याकडे पाहायला लागले. अगं काय सांगतेस काय? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अगं प्लीज ऐकून घे ना प्लीज. त्या दोघांचं बरेच दिवस अफेअर चालू होतं, पण ते असं काहीतरी करतील असं नव्हतं वाटलं कधी. अगं रश्मी, तिला 2 लहान मुलं आहेत. किती प्रेम होतं त्यांच्यावर तिचं. आदितीच्या डोळ्यांसमोर तिची मुलं यायला लागली. अनिता असं कसं करू शकते? 12 वर्षांच्या संसारानंतर कोणी असं भलत्याच तरुणाच्या प्रेमात पडून पळून जाऊ शकतं? त्या नवऱ्याचा, मुलांचा तिने काहीही विचार करू नये? आदिती अजूनही शॉकमध्ये होती. या लग्नाच्या बाजारात प्रेमाची, विश्वासाची, नात्यांची कसलीच गॅरंटी नाही. काय कमी होतं अनिताला? तिचा नवरा दिसायला तर छान आहे, पण वागायलाही बरा असावा. तिच्यापेक्षा 7-8 वर्षांनी लहान असलेल्या इरफानबरोबर तिचं सूत जमलेलं कानावर आलं होतं, पण तिला वाटलं होतं की असेल मैत्री दोघांची. लोकांना काहीतरी कारणच लागतं गॉसिपिंग करायला. तिने अनितासमोर कधी हा विषय काढला नव्हता, तशी हिंमतच झाली नव्हती तिची. चुकलंच. एकदा विचारायला हवं होतं. पण त्यामुळे काय झालं असतं? अनिताला पाहिजे ते तिने केलंच असतं. पण आता यापुढे काय? अनिता ऑफिसमध्ये परत येईल का नोकरी सोडून देईल? पण नोकरी सोडून कसं होणार तिचं? तो इरफान किती कमवत असेल? पण अनिताच्या मुलांचं काय? आपली आई एका तरुणाबरोबर पळून गेली हे कळल्यानंतर अनिताच्या 10 वर्षांच्या मुलीला काय वाटेल? आदितीच्या डोक्यात विचारांचं चक्र फिरायला लागलं. त्यामुळे तिला गरगरल्यासारखं झालं. आजवर लग्नाच्या किंवा प्रेमाच्या नाजूक बाबतीत होणाऱ्या अपयशाचं खापर ती अनेकदा पुरुषांवर फोडायची. तिचा रोष पुरुषांवर असायचा. परंतु आता अनितासारख्या मध्यम वर्गातल्या सुशिक्षित, सुस्वरूप मुलीनं असं काहीतरी वागून तिच्या विचारधारेला सुरुंगच लावला होता. बाहेर एकदम अंधारून आल्यासारखं झालं. बाहेरचा अंधार तिला अंगावर येत असल्यासारखा वाटला, म्हणून डोक्यावरून पांघरून घेऊन ती पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं डोकं दुखत होतं.
आईच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता ती घरून निघाली. नेहमीप्रमाणे वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचली. वरवर बघता सगळं काही सुरळीत नेहमीप्रमाणे चालू होतं. प्रत्येकजण ज्याची त्याची खुर्ची पकडून बसला होता. कंपनीत 10 वर्ष काम केलेली अनिता तिचं घर मोडून इथेच काम करणाऱ्या तरुण इरफानबरोबर पळून गेली होती. सर्वसामान्यांच्या भाषेत याला लफडं म्हणतात. अनिता असं काही करेल यावर अजूनही विश्वास बसत नव्हता. या प्रसंगानं निकाल लागल्याच्या आनंदावर पाणी पडलं. तिचा उतरलेला चेहरा पाहून स्वामींनी तिला हटकलं. कमॉन आदिती, असा चेहरा का पाडून बसली आहेस? आम्हाला पार्टी कधी देणार? येस, पार्टी. अनिल तिचं अभिनंदन करत म्हणाला. हो रे, अरे पण अनिताची बातमी कळली आणि माझा मूडच गेलाय. तुझा मूड जायला काय झालं? ती अनिता तिकडे असेल मजेत. हॅलो, ती एक प्रौढ सुज्ञ बाई आहे बरं का. तिने काय करावं आणि काय करू नये हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. अरे मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. अरे पण तिला एक मुलगी आहे 10 वर्षांची. तिच्या मनाचा तरी विचार करायचा अनिताने. आणि जन्मभर त्या हलकट नवऱ्याची गुलामी करत राहायचं तिने. स्वामी अनिलच्या पक्षात जात म्हणाला. तुम्हाला काय माहिती रे तिच्या नवऱ्याची? बरं असेल तो नवरा हलकट, म्हणून काय तिच्यापेक्षा लहान असलेल्या इरफानबरोबर? मॅडम आदिती, तुम्ही हे अनिता प्रकरण फार मनाला लावून घेतलेलं दिसतंय. देखो, प्यार में कोई होता है ना तब उमर बिमर नहीं देखता हो. तुला काय माहिती रे? तुला तरी काय माहिती आहे? समजा तू प्रेमात पडलीस, म्हणजे समजा बरं का, तर तू काय आधी वय विचारशील का त्याला? बोल ना बोल. हे बघ, मी मुळी प्रेमातच पडणार नाही. वय वगैरे गोष्टी खूप दूरच्या राहिल्या. माझं प्रेम फक्त माझ्या कामावर आणि माझ्या कुटुंबावर राहील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. गॅरंटीवाला मॅडम, बघू की आगे आगे देखो होता है क्या. अरे मी प्रेमात पडणार नाही असं म्हणणारे हमखास पहिल्यांदा प्रेमात पडतात. अनिल, आदिती, कामाला लागायचं का? मला वाटतं आपण नंतर बोलूया या विषयावर. आदितीने तिच्या फाईलमध्ये डोकं खुपसलं खरं, पण बऱ्याच वेळा तिला अनिताच्या न पाहिलेल्या मुलीचा चेहरा आठवत राहिला. दुसऱ्या दिवशी एक वेगळीच गोष्ट घडली. लंच टाईममध्ये एक फोन आला. सगळे जेवायला गेले होते. फोन तिच्यासाठीच आला होता. हॅलो, मी आदिती बोलते आहे. समोरून L&Kमधनं फोन आला होता. L&K ही मोठी नावारूपाला आलेली कंपनी होती. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सची ती प्रतिस्पर्धी होती. मिस आदिती, तुम्ही आमच्या कंपनीत येत्या शुक्रवारी मिस्टर भट्ट यांना भेटू शकाल का हो? या प्रश्नानं ती गांगरून गेली. तिने दचकून आजूबाजूला बघितलं. आपल्या स्पर्धकाशी असं उघड उघड बोलणं आणि त्याही पुढे जाऊन त्यांना भेटणं आदितीच्या मूल्यातच बसणारं नव्हतं. तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला? आणि तुम्ही इथे कशाला फोन करताय? समोरची व्यक्ती हसली. मिस, तुम्ही अजून खूप नवीन आहात. या इंडस्ट्रीत स्पर्धकांचे संपर्क क्रमांक आम्ही पहिल्यांदा नोंद करून ठेवतो, नंतर आमचे. पण मुद्दा असा आहे, तुमचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. आमच्या कंपनीला तुमच्यासारख्या हुशार आणि मेहनती लोकांची गरज आहे. कधीही भेटू शकता तुम्ही आम्हाला. तुम्हाला पाहिजे तो पगार आमची कंपनी देऊ शकते. हे सगळं ऐकताना आश्चर्य, राग, भीती क्रमाक्रमानं आदितीचा ताबा घेत गेले. जेसिका ब्युटीच्या ऑफिसमध्ये बसून कॉम्पिटिटरशी कुठलाही संपर्क ठेवण्यात तिला रसच नव्हता. शिवाय ती तिच्या नोकरीत समाधानी होती असं तिला वाटलं. सॉरी मिस्टर, मला बोलवून तुम्ही चूक केली आहे. मी माझ्या नोकरीत समाधानी आहे. इथे काम करत असताना दुसरीकडे नोकरी शोधत राहायचं आत्ता तरी कुठलंही कारण मला दिसत नाही. आणि हे बघा, माझ्या स्पर्धकांच्या बरोबर काम करायची माझी अजिबात इच्छा नाही. कृपा करा पुन्हा इथे फोन करू नका. ते बेकायदेशीर आहे. लोकांचा गैरसमज होईल. तिने सौम्य शब्दात पण ठाम नकार दिला. या शहरातला पावसाळा जसं लोकांचं आयुष्य अस्ताव्यस्त करत आला तसाच गेलाही. जुलै ते सप्टेंबर महिने प्रचंड खळबळीचे गेले. कामाच्या वेळाही अनियमित झालेल्या होत्या. मुसळधार पावसानं अनेक वेळा ऑफिसला पोहोचणं अवघड केलं होतं. जमलेल्या पाण्यामुळे ट्रॅफिक जॅम, ट्रेनचं बसचं अनियमित येणं मात्र नियमित होतं.
त्याची आता या शहरात सगळ्यांना सवय झाली होती. संध्याकाळच्या प्रवासानं आंबलेलं शरीर सकाळी उठायला नकार देत असताना सगळं धैर्य आणि शक्ती एकवटून बिछाना सोडायचा. उठायचं, तयार व्हायचं, डबा तयार करून घ्यायचा, पळत पळत बस लोकल गाठायची. सबंध दिवस स्पर्धेच्या ताणाच्या वातावरणात काम करायचं आणि संध्याकाळी पुन्हा धावत पळत वाढत्या गर्दीत बस लोकल गाठून घामाच्या धारात भिजत घरी पोचायचं. हे यंत्रमानवासारखं आयुष्य सगळ्यांच्या अंगवळणी पडत चाललं होतं. या आयुष्याला पैशाची, शहराच्या चकमकाटाची भूल पडलेली होती. कुणाला कोणाच्या मनाचा विचार करायला वेळ नव्हता. तसं करायचं कोणाला कारणही नव्हतं. लहानपणी वाचलेली माकडिणीची गोष्ट अदितीला आठवली. हौदात पाणी भरत चालल्यावर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती माकडीण चक्क आपल्या मुलाला पायाखाली ठेवते आणि त्यावर उभी राहते. इथे स्वतःची मुलं असण्याचा प्रश्न नव्हता. कुणी कोणाचा मित्र नव्हता. नातं या शब्दाशी जणू सगळ्यांनी नातं तोडून टाकलेलं होतं. मित्र होता तो फक्त पैसा, देखावा. आदिती आणि तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी सुलभा आणि प्रेरणा या कृष्णधवल आयुष्याला आपल्या परीनं वेगळे रंग द्यायचा प्रयत्न करत होत्या. एका शनिवारी त्यांनी समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टवर पिकनिकला जायचं ठरवलं. शनिवारी दुपारी जाऊन रविवारी दुपारी परत यायचं असा प्लॅन ठरला. बस आणि ट्रेन ही भरवशाची, स्वस्त आणि मस्त प्रवासाची वाहनं. एक दिवस रिसॉर्टमध्ये राहण्याइतके पैसे सगळ्यांच्या हातात होते. रात्रीचं जेवण घरूनच डब्यात भरून न्यायचं ठरलं म्हणजे तेवढा खर्च वाचला. दुसऱ्या दिवशी सकाळची न्याहारी म्हणजे मेथीचे ठेपले आणि लोणचं. त्यांचं मन पिकनिकच्या मूडमुळे साबणाच्या फुग्यासारखं रंगीबेरंगी स्वप्न लिहून हवेत उडायला लागलं. पावसात भिजत हसत खिदळत त्या रिसॉर्टवर पोहोचल्या तेव्हा संध्याकाळ झाली होती. इथे येण्याचं ठरल्यावर आजी आजोबांना तितकासा आनंद झालेला नव्हता. उलट एरवी आदितीला सगळ्याच बाबतीत प्रोत्साहन देणारे आईबाबासुद्धा काळजीत पडले होते. तुम्ही एकट्या जाणार रिसॉर्टमध्ये राहायला? काळजी वाटते का पोरी? पण सांभाळून राहा, पाण्यात खोल जाऊ नका, रात्री एकट्या दुकट्या फिरू नका आणि उद्या लवकर या घरी परत. आई बाबा किती सूचना द्याल? मी काय आता तितकी लहान नाही आहे. अगं म्हणून तर काळजी वाटते ना. आजी तुला नक्की कसली काळजी वाटते का? कधी मी लहान असून नोकरी करते, पुरुषासारखी कामं करते म्हणून काळजी करतेस, तर कधी मोठी झाली म्हणून काळजी करतेस. मुली, अगं दिवसेंदिवस सुंदर दिसणारं तुझं रूप बघून सुद्धा काळजी वाटते बरं का. या जगात लांडगे जास्त आहेत. तुझ्यासारखं कोवळं कोकरू त्यांच्या नजरेला पडलं की घास घ्यायला टपलेले असतात. नका काळजी करू, अजिबात काळजी करू नका. हे तुमचं कोकरू इतकं काही लेचं पेचं नाही आहे आणि माझ्याबरोबरची इतर कोकरंसुद्धा चांगली टगी आहेत. अशा लांडग्यांचा कधी खात्मा करतील त्यांना कळणारही नाही. आदिती आजीचा गालगुच्चा घेत म्हणाली. त्यामुळे आजीच्या गोऱ्या गालाला गोड अशी खळी पडली. माझी लाडकी बाई गती, नाही तर आपलं सचिन कधी घरात पाय ठरतो का बघा त्याचा. आजी तू त्याची काळजी कधी करत नाहीस कारण तो मुलगा आहे आणि मी मुलगी आहे ना. सचिनचं नाव निघताच गंभीर होत आदिती म्हणाली. लहानपणापासून सचिनचा पाय कधी घरात ठरतच नसे. त्याची शाळा, क्लासेस, कॉलेज आणि आता हॉस्टेल. घरी यायचा पण कोणाशी जवळीक नसायची त्याची. घरात काय चाललंय, काय हवंय, काय नकोय याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं जणू. आजी आजोबांचा तो लाडका होता, घराचा कुलदीपक म्हणून. यापुढे तरी सचिनचं वागणं बदलू दे. आदिती पिकनिकला जायची तयारी करायला लागली. रात्री राहण्यासाठी तिने लहानशी बॅग घेतली, 2 कपडे आणि आवश्यक सामान भरलं. खेळण्यासाठी पत्ते घेतले. रात्र फक्त गप्पा मारण्यात आणि गाणी म्हणण्यात जाणार हे माहिती होतं तरीसुद्धा. सोमवारी सकाळी ऑफिसला पोचली ती चिंब भिजून. पावसानं आणि कालच्या रविवारच्या पिकनिकच्या गोड आठवणींनी तिला अजूनही गालावर मोरपीस फिरल्यासारखं वाटत होतं. काल एक वेगळीच हवीशी वाटणारी भावना तिच्या हृदयात उमलली होती, तिच्याही नकळत. गालावर आलेल्या बटातनं थेंब थेंब गालावर येत होते.
तिच्या चुडीदारच्या चुणीदार कळ्यातनं दिसणारं तिचे कमनीय पाय खूप आकर्षक दिसत होते. कापडाच्या फिक्कट गुलाबी रंगात तिच्या त्वचेचा रंग बेमालूमपणे मिसळून गेलेला होता. वॉशरूममध्ये जाऊन तिने तोंडावर पाणी मारलं, केस किंचित कोरडे केले. पिकनिकला काहीतरी वेगळं घडलेलं होतं. शनिवारी ती आणि तिच्या मैत्रिणी समुद्रावर फिरताना फुटबॉल खेळणाऱ्या काही मुलांच्या घोळक्यातनं एक फुटबॉल नेमका तिच्या छातीवर येऊन आदळला. क्षणभर तिला त्या अचानक झालेल्या आघातानं धक्काच बसला. पण नंतर भानावर आल्यावर काय झालंय हे कळताच संतापानं, अपमानानं ती जाम भडकली होती. अंगावर आलेला फुटबॉल तिने हातात पकडला. हे काय चाललंय? समोर येणारी माणसं बघून खेळता येत नाही का? ती चिडून समोर आलेल्या मुलाला म्हणाली. सॉरी मिस, चुकून लागला हो बॉल तुम्हाला. तो दिलगिरी दाखवत म्हणाला. सॉरी म्हटल्यानं झालेली चूक सुधारणार आहे का? ती रागानं लाल होत म्हणाली. जाऊ दे ना आदिती, चल फिरायला. समुद्र किती सुंदर दिसतोय आज. नाही जाऊ दे कसं, या आगाऊ मुलांना जरा सुनवूनच येते. तिच्या अंगात जणू संचारलं. थोड्या वेळापूर्वी झालेल्या अपमानाचा बदला घ्यावा असं वाटलं. हे बघा, काय सुनवायचं आहे ना ते तुम्ही मला सुनवा, एक तरुण पुढे येत म्हणाला. कमालीचा देखणा होता तो. नाक सरळ, तरतरीत चेहरा, ताजा, उत्साही आणि डोळ्यात काहीतरी वेगळंच तेज होतं. ती त्याच्याकडे बघतच राहिली, अगदी तिच्या नकळत. काय बोलायचं आहे ते विसरूनच गेली. आपण कुठे आहोत, कशासाठी उभे आहोत याचासुद्धा एक सेकंद तिला विसरच पडला. मिस, तुम्हाला काय बोलायचं आहे ते मला बोला. मीच या सगळ्यांना खेळण्यासाठी इथे जमा करतो, सो जी काही चूक आहे ती माझी आहे. तुम्ही इथे रोज खेळता? तिच्या ओठातून नकळत शब्द उमटले. तिला बोलायचं होतं एक आणि ती बोलत होती दुसरंच. सुलभा तिच्या मदतीला धावून आली. आदिती चल आता, झाले एवढं नाटक पूर्ण झालं, असं म्हणून सुलभाने तिला ढकलत पुढे नेलं. थोडं दूर गेल्यावर आदिती सोडून इतर दोघे हसायला लागल्या. तुम्ही इथे रोज खेळता? आदितीची नक्कल करत सुलभा म्हणाली. आणि ह्या मॅडम म्हणे त्यांना काहीतरी सुनावून येणार होत्या. प्रेरणा पोट धरून हसत म्हणाली. मला तर वाटतंय त्या मुलानं पहिल्याच नजरेत आपल्या आदितीवर काहीतरी जादू केलेली दिसतीये. कशी बघत राहिली त्याला भुरळ पडल्यासारखी. मला तर ते दृश्य आठवून एखाद्या फिल्मचा शॉट बघितल्यासारखं वाटतंय. एक दुजे केलीये. ए ग बसा, हां, पुरे झालं तुमचं. आदितीने त्यांना गप्प केलं खरं, पण तिचं मन खरंच अस्थिर झालं होतं, चंचल झालं होतं. असं काहीतरी पहिल्यांदाच झालं होतं तिच्या बाबतीत. ती वॉशरूममध्ये बऱ्याच वेळा आरशासमोर उभी आहे हे तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला शरमल्यासारखं झालं. घाईघाईत बाहेर येऊन ती जागेवर बसली. आदिती, आज नवीन कम्प्युटर येणार आहेत आपल्याकडे. रश्मीने तिला आल्या आल्या बातमी पुरवली. रश्मीला कुठलीही बातमी पहिली आदितीला दिल्याशिवाय चैन पडत नसे. वा, ही फार चांगली गोष्ट झाली रश्मी. आता सगळ्या ऑफिसेसमध्ये कम्प्युटर यायला लागले आहेत. आपल्यालाही लवकर सगळे नवीन प्रोग्रॅम शिकायला हवेत. रश्मी, अगं ती पहिली सगळी गेम शिकेल. स्टेनो डॉली जागेवरनं रश्मीची खेचत म्हणाली. डॉली, गेम शिकायला सुद्धा अक्कल हवी. मला तर ते सुद्धा नीटसे खेळता येत नाहीत. अहो मॅडम, तुम्ही काय, तुम्ही ठरवलंत ना की पटापटा शिकाल. तुम्ही लय बुद्धिवान हो. आमच्यासारखं नाही ना, फक्त सांगितलेलं काम करून मोकळं व्हा. डॉली, कुणीतरी सांगितलेलं काम करणारं हवंच का नाही? सगळेच काम सांगणारे असतील तर काम करणार कोण ग बाई? आदिती असं म्हणाली खरी, पण त्याच वेळी तिच्या मनात आलं, कम्प्युटर आल्यावर डॉलीसारख्या स्टेनो काय करतील? आजपर्यंत सगळी लिहायची, टायपिंगची कामं माणसं करतायत. लाखो करोडो आकड्यांची मोजणी, वेगवेगळे हिशोब आपल्या ऑफिसमधली माणसं करतायत. डॉली, अलकासारख्या मुली टाईपरायटरनं पत्र टाईप करतात. एकदा का कम्प्युटर आले की ह्या सगळ्या माणसांनी करायचं काय? शेकडो वह्या, मोठाल्या चोपड्या यावर आजपर्यंत आपण पेनानं, पेन्सिलीने लिहित आलो. कोपऱ्यात पडलेले केविलवाणे दिसणारे पेन आणि पेन्सिल तिला दिसायला लागले. खूप काही मोठ्या बदलांचं स्वागत करायला लागणार आहे असं तिला वाटायला लागलं. एकीकडे नवीन शिकायला मिळणार म्हणून तिला अतिशय आनंद होत होता, तर दुसरीकडे काहीतरी हरवल्यासारखं वाटून गळ्यात आवंढा येत होता. असं का व्हावं हे तिला कळेना.
आदिती सीधी साधी मुलगी आहे. ती अतिशय बुद्धिवान आहे. तिला फक्त योग्य मार्गदर्शन आणि अनुभव यांची गरज आहे. एकदा वासवानी कोणाशी तरी फोनवर बोलताना तिने ऐकलं होतं. असं ऐकणं बरोबर नाही हे तिला कळत होतं, पण स्वतःविषयी काहीतरी चांगलं ऐकण्याची उत्सुकता तिला गप्प बसू देईना. काहीतरी काम काढून ती बॉसच्या केबिन बाहेर घुटमळत राहिली, पण पुढे त्यांचं बोलणं तिला ऐकू नाही आलं. ते टॉप अकाउंट आहे, ते तिलाच हँडल करू देत स्वामी. एकदा वासवानी स्वामीला सांगत होता. स्वामीनीच येऊन तिला तसं सांगितलं होतं. कंपनीचं मुख्य उत्पादन विन्झॉलच्या यशस्वी वाटचालीत तिचा खारीचा वाटा मोठं योगदान देणार आहे. सगळे क्लायंट तिच्यावर खुश होते. वासवानीची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्याचा स्वभाव वेगळा होता. तो अनप्रेडिक्टेबल होता. कोणत्या प्रसंगी तो कसा वागेल काहीही सांगता येत नसे, पण तो धाडसी होता, डॅशिंग होता आणि पटापटा निर्णय घेणारा होता. कंपनीला त्याचा फायदाही होत होता. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार ती स्वतःला बदलवत होती, हळूहळू शिकत होती. परिस्थितीनुसार कसं बदलायचं याचं ट्रेनिंग तिला आयुष्य देत होतं. अनुभव तिला मोठं करत होता. एकदा बॉसचं कॅबिनेट साफ करताना तिला बॉसच्या हस्ताक्षरातलं बंद पाकिटात असलेलं लेटर सापडलं आणि वाचताना तिच्या नकळत तिला भरून आलं. आदिती, हे पत्र तुला कधीतरी मिळेल याची मला खात्री आहे. तुझ्या समोर बसून बोलायचा अधिकार मी गमावलाय. एका मोहाच्या क्षणी माझ्यातला रावण जागा झाला आणि तिथेच सगळं चुकलं. तू कशी आहेस हे मला कळेपर्यंत उशीर झाला होता. जमलं तर मला माफ कर. मॅनेजमेंटमध्ये बदल झालेत. जेसिका मॅडमने कंपनीचे बरेच शेअर्स मोदीला विकल्यामुळे आता कंपनीत अनेक बदल होतील. कंपनीची पॉलिसी बदलेल. माझं इथून जाणं अनिवार्य आहे. तू हुशार आहेस, मेहनती आहेस, पण यापुढे तुला जास्त मेहनत घ्यायला लागेल. सगळेच अधिकारी तुला समजून घेतील असं नाही. आपल्या पुढे जाणारी स्त्री सगळ्यांनाच मान्य करता येत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या कामाची पद्धत वेगळी असते. तुला हे सगळं समजून घ्यायला वेळ द्यावा लागेल. तुला स्वतःला सिद्ध करून दाखवायला लागेल. तुझी मॅनेजमेंटची डिग्री पूर्ण कर. त्याचा तुला तुझ्या करिअरमध्ये बराच उपयोग होईल. मिळणाऱ्या यशानं हुरळून जाऊ नकोस आणि अपयशानं निराश होऊ नकोस. हा आपल्या कामाचा भाग आहे असं समजून काम करत राहा. कधी गरज लागलीच तर मनातली जळमटं साफ करून काहीही संकोच न करता मला कळव आणि जमलं तर मला माफ कर. गुड लक. आदितीच्या मनात कुठंतरी हल्लं, पण ती बॉसला माफ नाही करू शकली. वासवानीने ऑफिसमध्ये अनेक बदल केले. अकाउंट्सपासून ते HR मधली माणसं त्यांनी हलवायला सुरुवात केली. काहींनी स्वतःहून राजीनामे देऊन टाकले. काहींनी शरणागती पत्करून बदलत्या वाऱ्याप्रमाणे पाठ फिरवली, तर काहींनी चक्क वासवानीच्या मागे पुढे गोंडे हलवायला सुरुवात केली. आदितीला यातलं काहीही करावं लागलं नाही. अजून ती लहान होती, वयानं आणि हुद्द्यानं सुद्धा. खरं तर तिला विशेष मोठा असा कुठलाही हुद्दा अद्याप मिळालेला नव्हता. मॅनेजमेंटची डिग्री हातात पडल्यावर पुढे तिच्यासाठी मैदान खुलं असणार होतं, पण त्याला वेळ होता. तोपर्यंत तिला वासवानीच्या नवीन कामाच्या पद्धतीचं निरीक्षण करायचं होतं आणि बरंच काही शिकायचं होतं. श्रोते हो, हा होता भाग 5. भाग 6 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.